हॅलो गाईज, वेलकम टू कोकणची आदिती. आजचा माझा तिसरा दिवस आहे आणि आज आमच्याकडे ना 2 होळी आहेत. एक रवानाथाची होळी आहे आणि एक नवलाईची होळी आहे. आणि आज आम्हाला अजून खूप सारे ओटी भरायचे बाकी आहेत, ते पण मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवीन. तर आम्ही पटकन आंघोळ करून घेतो. तर गाईज आता मी जाते गावाला, होम आहे तो बघायला. तर मी तुम्हाला पुढे दाखवीन. आज आमच्या इकडे होळी आहे, तर तुम्ही पुढे पुढे बघत आम्ही सगळे दाखवीन. आज मी खूप ठिकाणी मी फायनली आलेली आहे होमच्या इकडे. गर्दी पण आहे आणि खूप मजा पण येते होमला. येऊन मस्त साईडला बसलोय. आमच्या रवानाथाचा होम लागलेला आहे. आता आम्ही बघू कुठे पुढे जाते, मग मी तुम्हाला ते पण दाखवेन. तर आता आम्ही होळी आटपून लगेच गेलेलो जेवायसाठी, कारण घरी जेवण होतं पण सगळेच घराच्या खाली होते. तर आम्ही तिकडे जेवायला आलो. आता बघू थोडा वेळ झोपून येतं, कुठेतरी जाऊ. तर आता मी आले लाईट हाऊसला. मी माझ्या मागे आहे, तर मी तुम्हाला वरून दाखवते लाईट हाऊसवरून कसं सगळं वाटतं. हे आहे लाईट हाऊस. आता मी आली आहे ही वाली शिडीवरती चढायची. एकदा तरी नक्कीच्या रत्नागिरीच्या लाईट हाऊसला खूप मस्त आहे. लाईट हाऊसच्या इथे गार्डन वगैरे पण बनवलं आणि शिपचं रडार सिस्टीम आहे. इकडे समोर आहे भगवती मंदिर. मी लाईट हाऊसला यायचं बनवलं तर आहे, पण रोड बघा. एक टाइमला एकच गाडी येऊ शकते या फिर एक टाइमला एकच गाडी जाऊ शकते. ही श्रीदेवी भगवती मंदिर आहे रत्नदुर्ग किल्ल्यावर. तर आता मग देवीचं दर्शन झालेलं आहे. आता जातोय रत्नदुर्ग किल्ला बघायला. हा मागे ते किल्ला मी तुम्हाला दाखवते. पण व्ह्यू बघा, तिकडे बीच आहे, तिकडे मगाशी गेलेलं ते लाईट हाऊस आहे आणि इथे समोर पण महाराजांचं काहीतरी बनवलं आहे. बघूया आपण पुढे जाऊन. गाईज हे रेड बुरुजवरून व्ह्यू आहे. होती मस्त रेड बुरुजवरून खाली बघताना, आणि नंतर उठायला गेले तर जोरात डोकं आपटलं. इथे दुखते आता मला. किल्लाच बघते अजून आम्ही. मस्त इथून व्ह्यू किल्ल्यावरून खाली बघायला. आणि सगळे जे इंस्टाग्रामवर टुरिस्ट पॉईंट दाखवतात ना, ते सगळ्या किल्ल्याच्या आसपासच आहेत. बघूया पुढे पुढे मी अजून काय काय बघायला जाते. माझं तर डोकं दुखतं, डोक्यात लागलं माझ्या पटकन. हे तिसरं बुरुज आहे, मारक्या बुरुज. लक्ष ठेवण्यात यायचं. किल्ल्यावरून व्ह्यू बघा, मस्त आहे ना. मस्त आहे. वारणाचं पिस्ता मिल्क घेतलं. तर आता मी आली आहे रत्नदुर्ग श्रीसृष्टीला. मी मगाशी तुम्हाला वरून दाखवलेलं नंतर तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवते कसं आहे. मला तर मजा येते. तुम्ही एकदा व्हिजिट कराच रत्नदुर्गच्या श्रीसृष्टीला. मस्त आहे. मी तुम्हाला सगळं पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवेन, मी जे जे क्लिप्स काढले आहेत ते. ही शीप दाखवली आहे इथे. आता मी आले हॉटेलच्या रूमवर. मस्त कपडे वगैरे चेंज करीन आणि मग जाईन घरात. मग तिथून जेवण करून जाईन नवलाईच्या होळीला. आणि माझ्या घरापासून ते एवढं सगळं फिरण्याचा डिस्टन्स आहे 1.5 तास. कंटाळा आता. कधी मुंबईला येते असं झालं, पण अजून 1 दिवस अजून गावाला राहायचं आहे. हा मला मोबाईल बघायला देत नाही. हे दुसरे शिकवतात मोबाईल बघायचा नाही. आमच्या नवल्या देवीची होळी झाली आणि आम्ही त्याच्यानंतर आलोय बघायला. आता देवी सानेवर बसली आहे. काढलं. तर आजचा व्लॉग इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.